हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना बगल देऊन आठवडाभरातच राज्यकर्त्यांनी अधिवेशन गुंडाळल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने व्हेरायटी चौकात बोंबाबोंब आंदोलन करून शासनाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आलाय। नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन 6 आठवड्यांचे घ्यायला हवे, परंतु 8 ते 14 डिसेंबर पर्यंत आठवडाभराचे आंदोलन घेऊन महाराष्ट्र शासनाने विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसल्याचं मत आंदोलनात पदाधिकारी सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। जय भीम नमो बुद्ध। आपण पाहत आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन आणि विदर्भ टीव्ही। मी प्राध्यापक गजेंद्र गवई। आता आपण या ठिकाणी गांधी पुतळ्याजवळ आहोत तर नागपूरच्या खरं तर 6-7 दिवसाच्या या ठिकाणी अधिवेशन झालं, नागपूरचं हिवाळी अधिवेशन। आणि या हिवाळी अधिवेशनात टोटल विदर्भाच्या वाट्यावरती काय आलं, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी या ठिकाणी केलेली आहे। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांनी छोट्या छोट्या राज्याची संकल्पना त्या राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी मांडली असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या वेगळ्या विदर्भाची मांडणी केली जात आहे। आणि आज सरकारचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून बोंबा मारो आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आंदोलनकर्ते जे वेगळे विदर्भ आंदोलन समिती जी आहे, या समितीच्या माध्यमातून काही लोकांसोबत आपण जाणून घेणार आहोत की काय आहे हे आंदोलन। काय नाव? मी मुकेश मासुरकर, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा युवा आघाडीचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहे। आता नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नाला बगल देण्यात आली, म्हणून आज आम्ही इथं सगळे विदर्भवादी जमा झालो, बोंबाबोंब करत आहोत। कारण यांनी इथे 6 हप्त्याचं अधिवेशन घ्यायचं होतं, 6 हप्त्याच्या जागी 1 हप्त्याचं अधिवेशन घेतलं आणि त्यात विदर्भाच्या प्रश्नाला पूर्णपणे बगल देऊन इथे संतोष देशमुख नावाच्या गृहस्थाच्या आत्महत्याचं प्रकरण घातलं। पहिल्या दिवशी 75,000 कोटीच्या पुरवणी इथे घेण्यात आली आणि ठेकेदारांना त्याच्यात जे प्रलंबित जे त्याचं देयक होतं त्याच्यासाठी ते होतं। पण ते कशासाठी, तर त्या 75,000 करोडमधून 20% यांना मिळेल, म्हणून ते 20% साठी वाटा आपल्या पदरी पडला पाहिजे, म्हणून हे मंत्रिमंडळ इथं आलेलं होतं। यांना विदर्भाच्या जनतेशी काही घेणे देणे नाही। रोज 8 शेतकरी विदर्भात आत्महत्या करत आहे, परंतु 8 शेतकऱ्यांच्या का बरं आत्महत्या करत आहे? इथं सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होत नाही, त्यावर काहीच बोलले नाही। इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, इथून युवक पलायन करत आहे, पण यावर कोणी प्रश्न उपस्थितही केला नाही। आणि अशा परिस्थितीत विदर्भाच्या प्रश्नावर टोटल बगल देण्यात आली, म्हणून आम्ही इथं विदर्भवादी सगळे जमला झालो आणि विदर्भाच्या प्रश्नाला बगल दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारचा आम्ही इथे निषेध नोंदवून इथे बोंबाबोंब केली आणि वेगळ्या विदर्भाची मागणी केली। महाराष्ट्र सरकार आज 9,32,000 करोडनी जे आहे कर्जबाजारी झालेली आहे। ह्या सरकारजवळ व्याजाचे पैसे देण्याची सुद्धा अवकात नाही आहे। अशा परिस्थितीत आम्ही विदर्भवाद्यांनी कुठे जावं, विदर्भाच्या जनतेने कुठे जावं? म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे। वेगळा विदर्भ झाला तो शिलकीचाच राहील, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ही मागणी केली होती। 1955ला फजल अली कमिशनसमोर त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं का विदर्भाला महाराष्ट्रात नको टाका। विदर्भाच्या जनतेलाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं का तुम्ही महाराष्ट्रात नको जा, नाहीतर हे तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही। आणि आज परिस्थिती तेच झाली आहे का विदर्भातील माणूस मुख्यमंत्री असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं आहे की चांद सूरज जोपर्यंत राहील तोपर्यंत विदर्भ महाराष्ट्रातच राहील। आजच्या पेपरात आहे। कसं आहे, उद्धव ठाकरे जे आज हे विधान करत आहे का चांद सूरज जब तक रहेगा तब तक महाराष्ट्र रहेगा, त्यांना वेगळ्या विदर्भाचा विरोध आहे। पण देवेंद्र फडणवीसने केलं हां, तर देवेंद्र फडणवीसने हे जे स्टेटमेंट केलं आहे का महाराष्ट्र एकच राहील, पण त्यांनी शपथ घेतली होती का जो विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। पण आता त्यांची मुलगीसुद्धा लग्नाची झाली। त्यांनी चांदा ते बांदा ही पदयात्रासुद्धा काढली होती, ती आमगाव ते खामगाव त्यांच्यासोबत मुनगंटीवारसुद्धा होते आणि 14पर्यंत बेंबीच्या डेटीपर्यंत ते बोंबलून लोकांना सांगत होते का वेगळा विदर्भ झाला पाहिजे। परंतु जसे सत्तेत आले आणि सत्तेची मलिदा त्यांना मिळाली, आज तुम्ही पाहता फडणवीस हे राजकारणी नाही राहिले, ते बिल्डर झालेले आहे। ते फक्त पैसा कमवण्यात त्यांचा लक्ष झालेला आहे आणि आज तुम्ही पाहता जेही बिल्डर आहे त्यांच्यासोबत त्यांची सातगाठ झाली आहे। आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही विधानसभा
त्यांनी ज्याच्यासाठी भरवली आहे ते ठेकेदारांचे प्रलंबित जे रुपये होते ते देण्याकरता आणि त्याच्यातून त्यांना 20% वाटा मिळते. ही सरकार 40%च्या घोटाळ्यात दबलेली सरकार आहे. ही घोटाळेबाज सरकार आहे आणि आता देवेंद्र फडणवीसचा अंत आलेला आहे म्हणून ते विदर्भाची मागणीला फेटाळत आहे. आता विदर्भवादी त्यांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार नाही. कारण विदर्भाची मागणी हे जेन्युइन मागणी आहे. सगळे राज्य झाले परंतु विदर्भ अजून झाला नाही आणि लोकांना वाटते, जनतेला वाटते वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून जनतेला आलायत आहे. आणि उद्या जाऊन कमी जास्त झाला आणि देवेंद्र फडणवीसच्या डोक्यावर याचा ठिकरा फुडला तर त्याला काही जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार. तुमच्या या विदर्भवादी मागण्याला पाहिजे त्याप्रमाणे विदर्भातील लोकांचा सपोर्ट का नाही? तुम्ही खूप कमी संख्येने दिसताय. आज आम्ही फक्त हे नागपूर शहराच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे आणि नागपूर शहराच्या वतीने इथे आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहे. आणि कारण आम्ही 16 डिसेंबरला एक लॉंग मार्च काढणार होतो कालच आणि पण आम्हाला घाबरून यांनी 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे सत्र घेण्यात आलं. पहिले 19 डिसेंबरपर्यंत होतं पण विदर्भवाद्यांना घाबरून हे सत्र 5 दिवसा पहिले संपवलं. म्हणून आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं का बा इथे आपल्या लोकांची आवाज ऐकल्या जाईल पण आता ऐकल्या नाही गेली. म्हणून आता पुन्हा लोक जोमानं उठायला आणि 2027चं मिशन घेऊन हे सगळी विदर्भाची जनता चालू आहे. सर काय नाव तुमचं, काय सांगाल? मी नरेश निमजे, विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर शहर अध्यक्ष. नागपूर करार झाला होता तेव्हा लोकसंख्येच्या आधारावर इथे रोजगार मिळणार होता, तो मिळाला नाही. अधिवेशन हे 6 आठवड्याचं राहणार होतं, ते 6 दिवसावर आलेलं आहे. बेरोजगाराचा ते मोठा प्रश्न आहे, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात आहे, किसान आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते विषय न करता बिबट्या निघाला, त्याने कोणावर हल्ला केला, याच्यात 2 दिवस गेले. कुत्रे कोणाला चावले, याच्यावर 2 दिवस गेले. मग तुमचे मूळ जे प्रश्न आहे ते कुठे जाणार? आज इथला युवा पहिल्यांदा करूनच राहिला पण तो आत्महत्या सुद्धा करून राहिलेला आहे. कारण की इंजिनियर मुलाला इथे रोजगार नाही, त्यामुळे तो 10 आणि 15 हजाराची नोकरी करून राहिला. जर चांगली पगारावर नोकरी पाहिजे त्यांना इथे दुसरीकडे जावं लागत आहे. मुंबई, पुणे अशा शहराकडे त्याला जावं लागत आहे आणि अशी ते समस्या झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला एक सर्वे झाला, त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण 2500 गाव ओसाड झालेले आहे आणि त्यामध्ये 2200 गाव हे फक्त विदर्भातले आहे. तर एवढी भीषण समस्या असून विदर्भावर न बोलता यांचं कुठेच काही लक्ष नाही आहे. हे सरकार जे आहे हे अय्याशी करायला येते, मी साफ शब्द सांगून राहिलो. आणि हे विदर्भाचं शोषण करणारे हे सरकार आहे. म्हणजे विदर्भाचं शोषण करून पश्चिम महाराष्ट्राचं पोषण करणारे हे सरकार आहे. इथले जे मोठे नेते होऊन गेले, आपले देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहे, त्यांनी तर भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार. लग्न झालं, मुलगी तरुण झालेली आहे, ती आता लग्नाची झालेली आहे. आपले दुसरे जे हेवीवेट मंत्री आहेत नितीनजी गडकरी, त्यांनी स्टॅम्प पेपर लिहून दिला आहे साहेब की जेव्हा तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवाल 100 दिवसाच्या आतमध्ये वेगळा विदर्भ करू. पण तेही मुकरले कारण की मोदी समोर यांची बोलायची हिंमत होत नाही. ते आपल्या खिशात हात असे दबून बसलेले राहते. मग हे विदर्भाच्या कामाचे कुठले नेते आहे तर आम्ही यांचा बहिष्कार करणार आहोत. आम्हाला नको आहे नेते. तर अशी इथे अवस्था झालेली आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्हाला बोंबाबोंब आंदोलन सुरू आहे. इथले त्यांनी सगळे प्रश्न सोडवायचे. मोठे प्रश्न आहे, युवकाचं इथे पलायन, त्यांना रोजगार, किसान आत्महत्या हे प्रमुख मुद्दे आहे. आता त्यांनी मतासाठी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊ केले होते. निवडून आले प्रचंड मताने, पूर्ण लाडक्या बहिणीने त्यांनी भरभरून वोट दिले की आमच्या भावाला वोट दिलेच पाहिजे कारण की ते 1500 रुपये देऊन राहिले. पण इलेक्शन झाल्यानंतर अर्ध्या बहिणी कट आणि यांनी जे बहिणींना पैसे देऊन राहिले ते तुम्हाला सांगतो, जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे पैसे त्यांना मिळून राहिले. जेव्हापासून ते इलेक्शन झाले तेव्हापासून जे ज्येष्ठ नागरिक आहे ते बिलकुल म्हणजे चिंतेत पडलेले आहे आणि काही ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना पैसे न मिळाल्यामुळे त्यांना मरणसुद्धा आलेलं आहे. असे सुद्धा आमचा जो रिपोर्ट आहे. आणि जे दिव्यांग आहे त्यांचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणीकडे यांनी डायव्हर्ट केले. मग हे सरकार कोणत्या कामाचे? लाडक्या बहिणी जो कार आहे त्यांना पण तुम्ही पैसे देऊन राहिले आणि जे दबला कुचला वर्ग आहे त्या बहिणीजवळ अजून ते 1500 रुपये पोहोचून नाही राहिले. तर यांनी सुद्धा सर्वे करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे साहेब खोटं बोलतात, हे खोटारडे आहे. मोदी साहेब जसे खोटे बोलते त्यांची सवय सगळ्या बीजेपीच्या नेत्यांना लागलेली आहे. सगळं खोटं बोलायला लागले आहे. दर्शकांनो आपण पाहू शकता या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात हे बोंब मारो आंदोलन सुरू आहे आणि आपण काही लोकांकडनं, काही महिलांकडून जातोय. नमस्कार, माझं नाव बबिता प्रशांत नखाते आहे. मी खरबीला राहते. आताच अध्यक्षपदासाठी मी निवडणूक लढलेली आहे.
काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल महिलांच्या संदर्भात? महिलांना फक्त आमिष देऊन यांनी प्रलोभन देऊन यांनी आपल्याकडे वळवलं आहे, बाकी काही नाही. आणि जे निराधारीचे पैसे होते त्यांनी ते सुद्धा बंद केले. 1500 रुपये महिना चालू केले, त्या अर्ध्या व्यक्तींना मिळत आहे, अर्ध्या व्यक्तींना नाही मिळत आहे. तर लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न आहे की तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊ करताय, ते मान्य करते, पण अर्ध्या बहिणी तुमच्या आहे का, अर्ध्या कोणाच्या आहे? बरोबर ना. सावत्रपणाची वागणूक सुरू आहे. सावत्रपणाची वागणूक सुरू आहे. आणि ठीक आहे, तुम्ही महिलांना 1500 रुपये न देता तेच तुम्ही त्यांच्या स्त्री शिक्षणावर भर पाडली असते किंवा त्यांच्या सुरक्षतेचा जर हा प्रश्न राहिला असता तर लाडक्या बहिणींना जास्त आवडलं असं मला वाटतंय. कोवळ्या मुलीवर इथे अत्याचार होत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात की बेटी बचाव बेटी पढाव. आज महिला सुरक्षित नाही आहे आणि एकीकडे इकडे लाडक्या बहिणी म्हटल्या जाते. काय वाटतं? हा प्रश्न सगळ्याच जनतेला पडलाय. सगळ्याच जनतेला हाच प्रश्न आहे की तुम्ही 1500 रुपयाचं प्रलोभन न देता तुम्ही जर त्या महिलांच्या सुरक्षतेसाठी जर तुम्ही काही केलं तर ते सगळ्यात जास्त योग्य राहील. कारण आता चिमुकल्यांवर अत्याचार होऊन राहिले आहेत, चिमुकल्यावर होत आहे, मोठ्या बुजुर्गावर पण अत्याचार होऊन राहिले आहेत. तर यांचे डोळे कुठे आहे? यांचे डोळे आंधळे आहे का? लहान लहान मुलांवर जेव्हा अत्याचार होत आहे तर त्यांनी याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे ना, यांच्यासाठी काही कारवाई केल्या पाहिजे, यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे की लहान मुलींवर अत्याचार नाही झाले पाहिजे. जर मुलगी सुरक्षितच नाही राहील तर तुम्ही 1500 रुपये देऊन काय कराल त्याचं? काय नाव? मी निलिमा सेलुकर, हां. विदर्भ राज्य आंदोलन समितीची महिला सहसचिव आहे, विदर्भ राज्य पार्टीची जिल्हा उपाध्यक्ष आहे. हे सरकार अधिवेशनचा निव्वळ शो करते. तिथे जे पैशांची बर्बादी होते ती आपल्या सामान्य जनतेचीच होते आणि त्याच्यामध्ये विदर्भाचे प्रश्न काहीही सोडवल्या जात नाहीत. ज्या 1-2 लोकांना आश्वासन देतात ते त्यांनाही म्हणतात की चर्चेसाठी तुम्ही मुंबईला या. ही कुठली पद्धत आहे की तुम्ही अधिवेशन जर इथे घेता, तुम्हाला जर प्रश्न सोडवायचे आहे तर ते इथे बसून इथेच उत्तर द्यायला त्यांनी मंत्रिमंडळ इथेच ठेवावं. नाही, ते म्हणतात की लोकांना तुम्ही मुंबईला या, म्हणजे लोकांच्या पैशांचा अपव्यय आहे, लोकांच्या वेळेचा अपव्यय आहे आणि लोकांच्या तब्येतीचा अपव्यय आहे. मुंबई ते नागपूर काय सहज सोपी वाटते का यांना? त्यांनाच येता येता त्यांचे हाल होतात. जे वर्षातून येतात ते 5 दिवस इथे धड काढू शकत नाहीत आणि विदर्भातल्या लोकांचे म्हणणे सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणजे विदर्भाच्या लोकांचं या ठिकाणी म्हणणं ऐकायला तयार नाही. आपण पाहू शकतो या वयाचे लोक सुद्धा किती वयाचे लोक आहेत जे विदर्भ स्तरावर या ठिकाणी हे आंदोलन होते आहे. वेगळ्या विदर्भाची ही मागणी आणि सरकारचा निषेध म्हणून या ठिकाणी सरकारच्या नावानं बोंब मारो आंदोलन हे नागपूरच्या गांधी पुतळ्यावर होतं. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनसाठी बघत राहा तुमचं आमचं हक्काचं चॅनल लॉर्ड बुद्ध TV. जय भीम, नमो बुद्धाय.